नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडच्या माऊ। इथे पाहू शकता आमच्या गावाकडच्या माऊ काय करत आहेत। तुम्ही पहा, आता मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि इथला जो आवाज आहे तो मी स्टॉप केलेला आहे, कारण शेजारीच कार्यालय आहे आणि ते कार्यालयामध्ये खूप जोरात साऊंड चालू आहेत आणि ते जे आवाज आहेत ते आपण इथं घेऊ नाही शकत, कारण त्याच्यामुळे कॉपीराइट येतो। म्हणूनसाठी मी आता माझाच आवाज इथं एडिट करत आहे आणि तुम्हाला सांगत आहे इथं म्हणजे काय काय आहे ते। हे पहा, हे धान्याची पोती वगैरे ठेवलेली आहेत आणि हे आमच्या गावाकडच्या मांजरी आहेत सगळ्या। आणि इथं पहा त्यांना कशा आईपाशी बसले, तिथं माझी आई आहे आणि ह्या मांजरी आईपाशी। तर हे ताटातनी त्यांना खायला टाकलेलं, म्हणजे ते चिकनचं आळणी पाणी असतं ना, त्याच्यात काला चुरून दिलता चपातीचा भाकरीचा वगैरे, आणि असं खातात, म्हणजे ते गोळ्या दूध वगैरे असं खातात। ह्या पहा आपल्या माऊ, किती माऊ आहेत आणि किती छान आहेत ह्या माऊ। आणि ह्या सगळ्या माऊ गावरान आहेत। याच्यामध्ये आपण काय ना काय रेस्क्यू वगैरे केलेले आहेत, म्हणजे कसं लोकांनी सोडून दिलेल्या अशा आणलेल्या माऊ आहेत। ही पहा, ही जी ब्लॅक माऊ आहे ही पुण्यातनंच आपण भेटली होती आपल्याला, ती नेऊन दिली ती। ह्यातली एक तांबड्या कलरची माऊ पण म्हणजे पुण्यात भेटलेली, ती आपण तिथं नेऊन दिली ती। त्या पण ह्या किती मोठ्या झाल्यात आता। आणि हे एवढ्याच मांजरी नाही आहेत, एवढ्याच मांजरी अजून बाहेर आहेत, म्हणजे कसं 20 ते 25 मांजरी आहेत इथं, कारण काय काय फिरायला जातात आणि सगळ्या मोकळ्या असतात इथं बाहेरच। पडवी म्हणजे पत्रा उतरवलेला आहे दरवाजात दारात, त्याच्यामध्ये बसतात रात्रून दिवस मस्त खायला प्यायला। आणि काय काय बाहेर जातात शिकारीला, शिकार तर काय भेटत नाही पण जातात। मग काय निम्म्या बाहेर आहेत, निम्म्या इथं आहेत। आता त्यांना आई थोड्याशा गोळ्या टाकतीये, पाहू शकता। जास्त गोळ्या त्यांना आवडत नाही एवढ्या आवडीने खात ते गोळ्या। पहा कसे बघतात ते, जास्त तुटून पडतात ते का की गोळ्या टाकल्यात की खावावं, काय नाही, त्यांना नाही एवढं जास्त आवडत। आणि ह्यांच्यापेक्षा अजून जास्त मांजरी बाहेर गेलेल्या आहेत। बाहेर सगळ्या एका जागेवर नाही भेटत। आपण किती जरी ठरवलं ना की एका जागेवर भेटतील किंवा त्यांना काहीतरी खायला टाकूया म्हणजे एका जागेवर येतील, नाही येत, कारण त्यांना खाण्याचं काही जास्त हेच नाही आहे। भरपूर असं खायला त्यांना दिवस रात्र खायला ताटातनी भरून पडलेलं असतं, त्यामुळे ते बाहेर फिरतात। आणि ह्या मांजरी गावाकडे आहेत तरी पण पायांच्या तब्येती कसल्या भारी आहेत। आपण किती जपलं तरी होणार नाही अशा तब्येत आहेत, कारण ह्या मस्त उन्हावरती बाहेर उन्हात बिनात फिरतात। त्यांचं स्वतःचं एन्जॉय, मस्त झाडावनी चढतात, सगळे का असं फिरत असतात आणि किती क्यूट आहेत पाहू शकता। आणि ह्या सगळ्या माऊंला प्रत्येकाचं आपापलं नाव आहे आणि त्या नावाने आवाज दिला की पळत येतात। ही जो मोठा पोका आहे त्याचं नाव लल्या, तो पांढरा आहे त्याचं पिठ्या। ह्या पहा, हे सगळ्यांना नावं आहेत, असं बिन नावाचं असं कोणी नाही आहे। आणि त्यांना त्यांचं नाव त्यांच्या नावाने हाक मारली ना की त्यांना कळतं, म्हणजे बिलकुल असं नाही की त्यांना कळत नाही आहे। हे पहा, काय काय पिल्लं आहे त्याच्यामध्ये, काय काय मोठी आहेत, काय लहान आहेत, अशी सगळी मांजरं येतात। पाहू शकता कशा आहेत सांगा कमेंट करून। आणि इथे पहा, हे दारातच आपलं शेती वगैरे आहे सगळी। आणि इकडं पहा, इकडे ज्या गाड्या दिसतात ना, इथं कार्यालय आहे, खूप मोठं असं कार्यालय आहे आणि तिथनं असा जोरात आवाज येतो त्यामुळं। आणि हे पहा, मी हरभऱ्याची भाजी खोडून घेतली या घेण्यासाठी, पाहू शकता चांगली 1-2 किलो भाजी आहे, अशी चांगली दाबू दाबू आहे आणि खूप महाग असते ही।